विन भक्ती भक्तिविन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. या तीन ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर तुम्हाला भक्ती भक्ती म्हणायची तर ती भावा वाचून काही सिद्ध होत नाही, आणि मुक्ती मुक्ती म्हणायची तर ती मुक्ती भक्ती वाचून काही सिद्ध होत नाही, आणि शक्ती शक्ती म्हणायची तर ती बला वाचून काही शक्ती सिद्ध होत नाही. म्हणजे ज्याच्याकडे भाव असेल तरच त्यांनी भक्ती आहे असं बोलावं. ज्याच्याकडे भक्ती आहे त्यालाच मुक्ती प्राप्त होते, आणि ज्याच्याकडे बल आहे त्याला त्या ठिकाणी शक्ती. थोडक्यात ज्यांना शक्तीचं सांगायचं त्यांनी त्याच्याकडे बल असेल तर शक्ती सांगावी, जर भक्ती असेल तर त्यांनी मुक्ती सांगावी, आणि भाव असेल तर त्यांनी भक्ती सांगावी. आता यातला मुद्दा काय आहे? यातला मुद्दा असा आहे, माऊली ज्ञानोबांचा भाव असा आहे, बळ शब्द असा आहे, भावात बळ असेल तरच भक्ती होते, आणि भक्तीत बळ असेल तरच ती मुक्ती प्राप्त होते, आणि शक्तीत बल असेल तरच ती शक्ती सिद्ध होते. म्हणजे भक्तीच्या सिद्धीकरता भाव नाही तर भावातलं बळ लागतं, मुक्तीच्या सिद्धीकरता भक्ती नाही तर भक्तीत बळ लागतं, आणि शक्तीच्या सिद्धीकरता नुसती शक्ती चालत नाही तर त्या शक्तीतलं बळ सांगावं लागतं. म्हणजे भावात भाव वेगळा आणि भावातलं बळ वेगळं, भक्ती वेगळी आहे आणि भक्तीतलं बळ वेगळं, आणि शक्ती वेगळी आणि शक्तीतलं बळ वेगळं. मग त्याला संस्कृतमध्ये बल म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला बळ म्हणतात. तर ही गोष्ट सांगत असताना या तीन गोष्टी, ते भावात बळ आहे ना तर त्याची भक्ती सिद्ध होते, भावाने भक्ती सिद्ध होत नसते, आणि ज्याच्या भक्तीत बळ आहे ना, नुसती भक्तीने मुक्ती मिळत नाही तर त्या भक्तीत बळ असावं लागतं तरच ती भक्ती मुक्ती प्राप्त करून देते. आणि शक्ती शक्ती हे वर्णन करून सांगत चालत नाही, तर त्या शक्तीतलं बल हे सिद्ध करावं लागतं, आणि मग त्या शक्तीतलं बलाची प्रतीती येत असते. म्हणून बल शब्द कुठं घ्यायचा? तो पहिली गोष्ट भक्तीमध्ये, मुक्तीमध्ये आणि शक्तीमध्ये. त्या शक्ती दाखवण्याकरता तुम्हाला बल, मुक्ती दाखवण्याकरता भक्तीतलं बल, आणि भक्ती दाखवण्याकरता भावातलं बळ, असं बल असेल तरच या गोष्टी सिद्ध होत असतात. माऊलींनी सिद्धांत मांडला, भावे विन भक्ती. म्हणजे याचा अर्थ काय झालं? यत्र यत्र भाव हा आणि तत्र तत्र भक्ती. जेथे जेथे भाव असतो तेथे तेथे भक्ती असते, असा याचा सरळ अर्थ झाला. पण असं आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण का भाव शब्दाचा अर्थ आहे भावयती चिंतयती पदार्थानीति भाव. हा भावयती याचा अर्थ एखाद्या वस्तूचं अस्तित्व, एखाद्या वस्तूचं अस्तित्व मान्य करणं, किंवा त्या वस्तूचं चिंतन करणं, आणि चिंतन केल्यानंतर त्या पदार्थाचं ज्ञान होणं, याला पण भाव असं म्हणतात. किंवा भावयती ते भाव, हा एखाद्या विषयाचं अस्तित्व मान्य करणं, त्याला पण भाव असं म्हणतात. भाव शब्दाचे अनेक, संस्कृतमध्ये त्याचे जवळजवळ 27-28 अर्थ आहेत. भाव शब्द वारकरी संप्रदायामध्ये भाव याचा अर्थ श्रद्धा म्हणजे प्रेम, भक्ती, विश्वास असे अनेक शब्द आहेत. संस्कृतमध्ये भावाला म्हणतात सत्ता, स्वभाव आणि अभिप्राय. तुमचा काय अभिप्राय बुवा, असं तुमचा काय अभिप्राय आहे आपण असं म्हणतो, मग त्यातला भाव काय असा. तशीच गोष्ट काय, आमचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणजे काय, त्याच्यावर भाव आहे त्याचा. तशीच गोष्ट काय, प्रेमाला, श्रद्धेला भाव, असे अनेक संत वाङ्मयात शब्द आले असतात. म्हणून भाव शब्दाचे अनेक अर्थ, म्हणजे याला काय म्हणतात, स्थान भिन्न, व्यक्ती भिन्न, प्रसंग भिन्न, तसा तसा भाव शब्दाचा अर्थ बदलतो. इथं ज्ञानेश्वर महाराजांना फक्त एकच सांगायचं आहे, भाव याचा अर्थ भक्तीला जो कारण असतो त्याला भाव असं म्हणतात. भाव शब्दाचा, भाव ही एक गोष्ट अशी आहे, भाव म्हणजे एक मानस विकार आहे, मनामध्ये घडलेली एक प्रक्रिया आहे, मनामध्ये एक प्रकारची विशेष प्रकारची ती अवस्था आहे,
आणि त्या मनातला विकार त्यालाच भाव आपण असं म्हणतो. आणि मग तो भाव कसा असला पाहिजे, मग तो भाव कसा भक्ती तयार करत असतो. मग जेथे भाव आहे तेथे भक्ती आहे, किंवा ज्याच्याकडे भाव आहे तो भक्त आहे असं जर म्हटलं तर ते त्याला काय म्हणतो ते लक्षण अर्धवट राहते, त्या सदोष होईल ती गोष्ट. हो, मग ते नाही व्याप्ती त्यामुळे हा काय अतिव्याप्ती होईल ना. ते जिथं जिथं भाव आहे तिथं तिथं भक्ती आहे असं म्हणता येणार नाही. कारण का, आपण जर चिंतन केलं तर चोराच्या ठिकाणी सुद्धा भाव असतो, चोराच्या ठिकाणी पण भाव असतो, जाराच्या ठिकाणी पण भाव असतो, निशाचाराच्या ठिकाणी पण भाव असतो, हिंसाचाराच्या ठिकाणीसुद्धा भाव असतो, भक्षण करण्यासुद्धा भाव असतो, छल कपट करण्याच्या ठिकाणीसुद्धा भाव असतो. आपण पाहतो चोर असतात, मग चोराकडं भाव नसतो का? असतो. तो जाता जाता मंदिरात पाया तिथल्या जिथं चोरी करायची तिथं तो पाहिला त्याच्या देवाचं दर्शन घेतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा भाव आहे. व काय आता मला माझ्या पोटाला काय नाही, आता तुला तरी काय कमी पडलं, षडगुण ऐश्वर्य संपन्न, तुझी एक घंटा चोरून येईल, तुला तरी काय फरक पडतो, काय म्हणत असाल तर आपण काही चोरी नाही केली. पण ज्या कालामध्ये त्या चोरी करायला जातो त्या काळात तो देवाची पूजा केली असं पुराणात पण कुठंतरी देवाची पूजा करून जातात. जाता जाता देवाला हात जोडून जातात. चोराच्या ठिकाणी देव भावना असते, देवभाव असतो, याच्यामध्ये आपल्याला नाकारता येत नाही. हिंसा करतात मात्र हिंसाचार करणारे ते लोक, त्यांच्याकडे देवभावना असते. आम्ही लहानपणी ते आपल्या गावामध्ये तसं व्हायचं, ते आता नाही होत, आता सगळं बंद आहे आपल्याकडे ते. तर ते आम्हाला ती उत्सुकता राहायची, ती बकरं कोंबडं ते त्याला बळी द्यायचे ना. मग ते आम्ही लहान राहायचो. ते तर तो त्याला काय काजी का काय म्हणतात, ते सुरीबिरी घेऊन जायचा तो. मग त्या काळात त्याच्या धोत्राचा कासोटा फेडायचा, दोन्ही पायाच्या मध्ये धरायचा, आणि ती सूर्य असे धरून असं 3 वेळा आकाशाकडे करून असं काय म्हणत होतं त्याचं त्याला माहीत, पण तो हात जोडीत होतात. ही गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली आहे. म्हणजे याचा अर्थ हिंसा करणारी माणसं त्यांच्याकडे सुद्धा देवभाव असतो, त्याच्याकडे सुद्धा देवभाव आहे. चोराच्याकडे सुद्धा देवभाव आहे, जाराकडे सुद्धा देवभाव असतो. जे व्यभिचार करणारी माणसं असतात ती माणसं तीर्थ यात्रा वाऱ्या हे पूजन भजन हे सगळं करताना दिसतात. ते जार माणसं असतात, म्हणजे व्यभिचार करणारी माणसं असतात, त्यांनासुद्धा देवभाव असतो. हे काही गोष्ट नाकारता येत नाही. निशाचर दारू पिणारी माणसं, ती दारू प्यायला लागली का ते ग्लासामध्ये असं बुडवणार, असं इकडं शिंपणार, इकडं शिंपायचं, सगळ्याचं असं चारी दिशेला दर्शन घ्यायचं. याचा अर्थ काय करतो तो? त्या काय दारूचं दर्शन घेतो काय तो? त्याचा देवभाव आहे, त्याचा देवभाव आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय म्हणतो, हिंसाचार करणारा असला, चोर असला, जार असला, भक्षण करणारा असला, निशाचार असला, हे आपण पाहिलेत अनेक ठिकाणी. आता त्यांचे आपण नावं नाही घ्यायचे कोणाचे, पण मांस मत्स्य व्यसन करणारी माणसं ते भगवे माळा बिळा घातलेले दिसतात आपल्याला. ते असे ते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं ती गोष्ट ते असे. मग याचा अर्थ भक्षण करतात ती माणसं, तरी ती भाविक असतात, त्यांचा देवभाव असतो. आणि हे या खाऱ्या जत्रा करतात, पिरोबा भैरोबा वगैरे यांच्या जत्रा करतात, ते त्याला बळी देतात, त्यांचा देवभाव आहे ना तो. तर मग त्यांच्या ठिकाणसुद्धा देवभाव आहे. छल कपट करणारी माणसं असतात, फसवेगिरी करतात, मग पंक्ती घालतात, ती सप्तत येऊन पंक्ती घालतात, त्यांचा भाव नाही का तो? त्यांचा पण भाव आहे. मग ह्या सर्व ठिकाणी भाव असला, मग त्या भावाला तुम्ही भक्ती म्हणणार काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विन भक्ती. भाव आहे, भाव नाही असं म्हणता येत नाही. मग हे भाव तुमची भक्ती सिद्ध करू शकतात का? नाही सिद्ध करू शकत. का करणार नाहीत? त्याचं कारण असं आहे, तो जो भाव आहे तो गुणरहित आहे, शास्त्ररहित आहे, नीतिरहित आहे, युक्तिरहित आहे, श्रद्धारहित भाव आहे. म्हणजे जे भक्ती करता भाव सांगितलेला आहे, त्या भावामध्ये जे काही नियम सांगितलेत त्या नियमातली गोष्ट तशी घडते. त्यांच्या ठिकाणी भाव जरूर असतो,
आणि तो त्यांच्या मनाचाच एक विकार असतो. भक्ताचा जो शुद्ध भाव असतो तो सुद्धा त्याच्या एक मनाचाच विकार असतो. तो जरी असला तरी आता तुम्हाला जे सांगितलं तो त्याच्यामध्ये मनाच्या विकारामध्ये 3 गुण असतात. तमोगुण असतो, रजगुण असतो, सत्वगुण असतो आणि शुद्ध सत्वगुण असतो. ज्या ज्या कालामध्ये तमोगुणाचा विकार होऊन भाव होतो, त्या काळात हिंसा करणं, चोरी करणं, हे करणं, त्या काळात काय तो तमोगुणाचा विकार असतो. तो कारण त्याचा विषयसुद्धा काय असतो, तो तमोगुणाचाच विषय असतो ना. मग काही रजगुणाचा भाव असतो, ज्या काळात चोरी करायची त्याला, हा त्याचा भाव असतो. पण त्या वृत्तीमध्ये अधिकता कोणाची असते? रजगुणाची. हिंसात्मक करतो त्या काळात त्या वृत्तीत अधिकता कोणाची असते? तमोगुणाची. आणि काही ठिकाणी रजतमाची असते. आणि बरीच माणसं मग चांगली असतात. ती माणसं चांगली असतात, त्यांचा भावसुद्धा काय असतो? शुद्ध असतो. शुद्ध भाव असतो, म्हणजे सत्वगुणाचा परिणाम असतो. पण जरी असला तरी त्याचा तो भाव त्याचं कार्य साध्य करण्याकरता तो त्याचा भाव वापरतो. रजगुण तमगुण नसला तर कार्य सिद्ध करण्याकरता किंवा आपण केलेल्या काही काळ्या बेऱ्या गोष्टी झाकण्याकरता तो त्याचा भाव दाखवत असतो. तो मग शुद्ध भाव जरी असला तरी तो भाव तितकासा पुरं पडत नाही. त्या मनातला जो विकार आहे त्यातल्या सत्वगुणाचा परिणाम झाला असला तरी तो कमी पडतो. किंवा रजगुणाचा परिणाम झाला असला, रजगुणाचा परिणाम त्याला पण भाव म्हणतात, सत्वगुणाचा परिणाम त्याला पण भाव म्हणतात, तमोगुणाचा परिणाम त्याला पण भाव म्हणतात. पण इथं तो भाव चालत नाही. तर या ठिकाणी शुद्ध सत्व हे सगळे भाव आहेत, ते सदोष भाव आहेत. हे भाव कितीही जरी असले तरी तो भाव भगवंताची भक्ती सिद्ध करत नाही. आणि समाजामध्ये असा बराच भ्रम झालेला आहे. काय, आम्ही भक्ती करतो, आमचा देवावरती भाव आहे. तुमचा देवावरती भाव असला तरी कोणाचं कार्य सिद्ध करायचं आहे, कोणाला प्रतिष्ठा सिद्ध करायची, कोणाला काहीतरी दाखवायचं असतं. अरे पण ते गुणरहित आहे, ते गुणहीन आहे, शास्त्रहीन भाव आहे, युक्तिहीन भाव आहे, काय नीतिहीन भाव आहे, तो श्रद्धाहीन भाव आहे. शास्त्राने सांगितल्या पद्धतीने तो भाव भक्ती सिद्ध करू शकत नाही. तात्पर्य मग कोणता भाव भक्ती सिद्ध करतो? तर ते तुम्हाला सांगण्याकरता आधी तुम्हाला उच्चार केला. काय, त्या भावामध्ये बळ असावं लागतं. त्या भावामध्ये काय असावं लागतं? बळ असावं लागतं. मी आता प्रथम जे भावाचं वर्णन केलं त्याच्यात कोणत्या प्रकारचं बळ नाही. मग भावात बळ कोणतं असावं लागतं? पहिलं बळ असावं लागतं निष्ठेचं बळ असावं लागतं. दुसरं बळ असावं लागतं ते विवेकाचं बळ असावं लागतं. तिसरं बळ असतं ते वैराग्याचं बळ असावं लागतं. आणि चौथं बळ असतं ते शुद्ध भावाचं बळ असावं लागतं. आणि 5वं बळ असतं ते शुद्ध प्रेमाचं बळ असावं लागतं. किती बळ सांगितलं मला? एवढे जर त्या भावात बलाचा समावेश झाला तर तो भाव भक्ती सिद्ध करतो. संतांनी तसं लिहिलंय. तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव आणि भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म. तुमच्याकडे भाव असून काय उपयोग आहे? आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव अनेकाशी, तुकाराम महाराज म्हणतात. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. तो महाराज म्हणतात, जर माझ्या वाणी दुसऱ्या देवाचं नाव आलं आणि माझ्या मनात दुसऱ्या देवाचं चिंतन आलं तर माझ्या जीवेचे 100 तुकडे होते. महाराज म्हणतात, तुका म्हणे मज अनेक संकल्पे जगातली अवघीच पापे, मला सगळे जगातले पापं लागते. शतखंड माझी होईल रसना आणि जरी या वचना पालटेल. हा काय प्रकार येतो? तर त्या भावात निष्ठेचं बळ हे महाराज सांगतात. त्या भावामध्ये काय असावं लागतं? निष्ठेचं बळ नाही, एक निष्ठतेचं बळ, निष्ठावंत भाव. पहिलं बळ झालं. पहिलं बळ जर त्या भावात निष्ठेचं बळ असेल तर, अजून सगळं नाही, निष्ठेचं बळ असेल तर. दुसरी गोष्ट विवेकाचं बळ. तुमचा भाव कुणीकडे चालला आहे? आज म्हसोबा उद्या पिरोबा. मग तिने काय तसा भाव असतो का तो? नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती नवविधा भाव शुद्धवरी. आणि
भावशुद्धवरी आणि मुकुटावरी अलंकार आहे का नाही. म्हणजे भक्ती नवविधा भावशुद्धवरी, जसा अलंकारामध्ये मुकुटमणी असतो तसा त्या भावामध्ये काय असावं लागते, शुद्धता. त्या भावात शुद्धता असावं लागते. तर तो कसं सांगितलं ते जसं तुम्हाला म्हणजे एकनिष्ठेचं बळ सांगितलं आणि विवेकाचं बळ सांगितलं. विवेकाचं बळ लागतं आणि वैराग्याचं बळ लागतं. तर विवेकाचं बळ लागतं, काय लागतं ते महाराज म्हणतात, विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ आग्नी जायसा. मग वैराग्याचे बळ पण विवेकासहित म्हटलंय ना. मग विवेकासहित याचा अर्थ कोणत्या देवतेची भक्ती करायची त्याकरता लागणारा भाव, ती देवता कोणती असावी, जी भक्ती करायचं जो भाव आहे आपला, तो भाव शास्त्राच्या पद्धतीने आहे का, आपला भाव चुकीचा आहे की योग्य आहे, त्यात काही शास्त्र आहे का काही चुकीचं आहे. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, नाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी असं सांगितलेले की आहे की नाही सांगितलेलं आहे. मग याच्याकरता त्याला काय लागतं, विवेक नाही, बलवान विवेक, शास्त्रयुक्त विवेक. आणि असं विवेकाचं जर बळ असेल, मग पहिलं कशाचं बळ सांगितलं, ते एकनिष्ठेचं बळ सांगितलं. दुसरं कोणतं सांगायचं, ते विवेकाचं बळ सांगायचं. आणि तिसरं कोणतं बळ सांगायचं, जर वैराग्य त्या भावात नसेल तर तो पूजा करता सुद्धा एखाद्याने हाक मारी तो उठून जाईल. तो त्याला त्याग कुठे, कीर्तन करता पण उठून जाईल. तो श्रवण भक्तीतून सुद्धा उठून जाईल तो. कारण का, त्या त्यागाचं बळ नाही. आणि भावनिष्ठेकरता तुम्हाला भजन पूजन भगवंताची आराधना करत असताना तुमच्या शारीरिक म्हणा, शम दम आणि किंवा प्रापंचिक किंवा शारीरिक लौकिक काही पण अडचणी येऊ शकतात. पण त्यावेळी धगधगीत असा अग्नीसारखं वैराग्य असेल तर त्या भगवत आराधनेमध्ये त्या सर्व गोष्टी तो दूर ठेवतो. त्याच्यात तेवढी शक्ती असावी लागते, त्यात बळ असावं लागतं. त्याच्या भावात जशी एक निष्ठता असते, त्यात विवेकाचं बळ असतं, तसं त्यात वैराग्याचं पण बळ असावं लागतं. आणि म्हणून वैराग्याचं बळ असावं लागतं. आणि तिसरं बळ काय, मग ते शुद्ध भाव तुम्हाला सांगितलं. भाव शुद्ध याचा अर्थ त्या भावाचा विषय भक्ती करत असताना त्या भावामध्ये कोणती अपेक्षा न ठेवता निरपेक्ष निष्काम असा भाव असेल तर त्याला शुद्ध भाव असं म्हणतात. आणि मग शेवटी काय, तो प्रेमाची तर गोष्ट असते. म्हणजे महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म, विवेकासहित वैराग्याचे बळण धगधगीत ज्वाळ अग्नी जायसा, हा असा प्रकारे. आणि शुद्ध प्रेम, आणि त्याच्यामध्ये काय असं होतं, ते ह्याच्यात अखंडता आली. यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेम भाव. म्हणजे भावात काय असावं लागेल, प्रेम. तुमच्या आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. तात्पर्य हे सर्व करत असताना ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आणि असं जर असेल तर याच्या बुडाला निष्ठा असेल, विवेक असेल, वैराग्य असेल किंवा भाव हे असेल, तर या सर्वाच्या ठिकाणी प्रेम ही गोष्ट काय, ते सामान्य येते. त्याला काय प्रेम ही गोष्ट काय, ते त्याच्यामध्ये सामान्य अनुगत सगळ्यात ते निष्ठित प्रेम असावं लागतं का नाही. म्हणून नाथ महाराजांनी असं म्हणलंय, प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, आणि प्रेमे विन श्रवण कीर्तन वृथा जा नृपनाथा. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी असल्या तरी या सगळ्या ठिकाणी प्रेम ही गोष्ट तर असं शुद्ध प्रेम असं असं लागतं त्या ठिकाणी भावामध्ये, तर त्या भावात बळ तयार होत असतं. आणि म्हणून या 5 बळा वाचून ज्या केलेल्या क्रिया आहेत त्या सर्व क्रिया निरर्थक ठरतात, त्या नुसत्या निष्फल क्रिया ठरत असतात. हे 5 गोष्टी तिथं याव्या लागतात. मग श्रवणात काय पाहिजे, श्रवण भक्तीच आहे, मनन भक्तीच आहे, निध्यासन भक्तीच आहे, भजन पूजन किंवा गायन नमन हे सगळे, या सगळ्याच्या ठिकाणी भाव असतो. मग आता श्रवण करतो तो भाव नाही म्हणून बसलाय का, तो त्या ठिकाणी भाव आहे, त्या ठिकाणी भाव आहे.
तो मनन करतो, निध्यासन करतो, किंवा आता तीर्थयात्रेला गेला त्याच्याकडे भाव नाही का, तो मंदिरात जातो त्याच्याकडे भाव नाही का. सगळं ज्या अर्थी अहो लांब लांब माणसं काही डोंगर चढतात मंदिरात जाण्याकरता, 10, 20, 50, 100, 200 किलोमीटर जातात. त्यांच्याकडे भाव नाही असं म्हणता येत नाही ना. त्यांच्याकडे भाव असतो, मग ती भक्ती सिद्धच होते असं आहे का ते? नाही, ती भक्ती सिद्ध होईल असं तुम्हाला सांगता येत नाही. कारण त्या भावामध्ये या कुठल्या तरी हे बळ कमी पडतं. त्या 5 बळापैकी एखादं किंवा सगळेच बळ कमी पडतात ते. आणि त्यामुळे श्रवण करतो म्हणजे त्याला श्रवण भक्ती घडते असं काय नाही. ते तो पूजन करतो म्हणजे त्याला पूजन म्हणजे देवाची भक्ती झाली असं काय नाही त्याच्यामध्ये. किंवा तो काही गायन करतो म्हणजे त्याला लगेच देवाची भक्ती झाली, त्याचा भाव जरूर आहे. त्याचा भाव जरूर आहे, पण त्यात प्रथम तुम्हाला सांगितलं त्या भावामध्ये कदाचित तमोगुणाचा विकार असू शकतो, रजोगुणाचा विकार असू शकतो, किंवा सत्वगुणाचा पण विकार असू शकतो. शुद्ध सत्वाचा आहे काय, आणि त्या भावामध्ये या 5 गोष्टीचं बळ आहे काय, आणि हे जर सगळं एकत्र आलं असेल तर मग त्या भावाला निश्चित भक्ती, तो भाव निश्चित भगवंताची भक्ती सिद्ध करू शकतो. भक्तीचं नियत कारण कोण ठरलं? भाव. पण तो भाव कोणता? असा. मग तुम्ही जर दाखवण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात देवा पायी नाही भाव, आणि भक्तीवरी भाव. भक्ती तर दिसते, भाव तर दिसतो, पण देवापायी नाही भाव याचा अर्थ तो शुद्ध भाव नाही. मग समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. जर तुम्ही तुमचं जीवन मनापासून समर्पित होऊन जर केलं नाही तर मग तो एक प्रकारचा व्यभिचार ठरत असतो. आता तात्पर्य काय सांगायचं आहे, तुम्ही एक काढला काय, 2 काढले काय, 0 1 काढला काय, 0 2 काढले काय, आणि 0 10 काढले काय. शून्याला काही किंमत आहे का? मग शून्याच्या पाठीमागे तुम्हाला 1 काढला तर त्या शून्याला 10, 100, 1000, लाख केवढी पण किंमत येऊ शकते ना, तेवढी पण किंमत येऊ. त्याप्रमाणे भाव हा भक्ती सिद्ध करतो ही गोष्ट खरी, पण त्या भावाच्या पाठीमागे जर त्या प्रेमाचा 1 नाही काढला, निष्ठेचा नाही म्हणजे सगळं घेतलं तर बळाचा जर 1 नाही काढला तर मग तो भाव तुमचा भक्ती काय सिद्ध करू शकत नाही एका शब्दात. म्हणजे त्या भावात काय यावं लागतं? बळ. मग त्या भावात जर बळ असेल तर, आणि बळ कसं असतं हे मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगितलं, तर भावातलं बळ असेल तरच तो भाव भक्ती सिद्ध करू शकतो. दुसरा कोणताही भाव भक्ती सिद्ध करत नाही. त्याचं कारण काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्रियेचं महत्त्व नसतं. त्या क्रिया सामान्य जरी असल्या तर त्या सामान्य क्रियेमध्ये सुद्धा या 5 बलाचा समावेश असतो. मी आपल्याला एक उदाहरण सांगेल. असं एक उदाहरण सांगितलं तर कीर्तनामध्ये एका खेडेगावामध्ये एक मेंढपाळ, त्याला धनगरदादा म्हणतात, आणि ते धनगरदादा रोज मेंढ्या चारायला जायचे. आणि जाता जाता त्यांच्या गावामध्ये एक मंदिर होतं, महादेवाचं मंदिर, पुराणं जुनं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये त्या गावामध्ये एक भूदेव होते, ब्राह्मण, ते यायचे आणि रोज आपली नित्यानी पूजा करायचे. हायवे जायचा तिथं, मग त्याला देवाला हात जोडून जायचा. पण एक दिवस काय झालं, त्याने ते ब्राह्मण बुवा असे नाक धरून बसलेले दिसले. ते वाटलं काय पण नाक धरल्याने काय होते, कसं काय. मग त्याने एक दिवस विचारलं भूदेवांना, का म्हणे तुम्ही ते नाक धरून बसता म्हटले. मग ते नाक कशा करतात? तेव्हा हे नाक धरलं का देव भेटतो म्हणे. नाक धरलं का देव भेटतो. मग त्यांनी सुरू केली ती का ब्राह्मण काय काय करतात. मग ते भूदेवा रोज यायचे, मग देवाला पाणी घालायचे, फुलं बिलं व्हायचे, हे सगळं करायचे, आणि मग असं नाक धरून बसायचे. तो बिचारा धनगर असतो, रोज आला का तो आल्यानंतर तिथे कुठं पाण्याचा डो होता, त्याजवळ कसला तांबण काय, त्याने शिवंजुळभर घ्यायचे, तोंडात गुळणा घ्यायचा, तिकडे कसले फुलं, तिथं आपलं निर्गुडीचा पाला काहीतरी घ्यायचा, चपला काढाव्या लागतात का काय त्याला तरी काय माहीत. भटजीबुवा सकाळी पूजा करून जायचे, बिचारा 10-11 वाजता त्या मेंढ्या चारायला जायचा, त्या तोंडातलं पाणी त्या पिंडीवर टाकायचा, आणि ते निर्गुडीचे पानं, कोणते पानं फुलं त्याच्यावर टाकायचा, आणि आपलं ओम म्हणायचा, यायचा बाहेर आपल्या मेंढ्याचा, त्या नाक धरून बसायचा.
आता 1 दिवस 2 दिवस बराच पूर्ण श्रावण महिना झाला आणि वर्ष होत चाललं. आता भटजीवाचं त्यांचं नीट त्याच्यावर पोट होतं, बिचारा तो नीट करायचा तो. पण एके दिवशी पार्वतीला त्या धनगराची दया आली. ती भगवान शंकराला म्हणली, का हो तुम्ही हे सगळे भक्त आहेत, मग तुमचा तो भक्त येतो, हे ब्राह्मण भाऊ भक्त किती 3-3 तास पूजा करतात हे. भगवान शंकर म्हणले, अगं पार्वती, त्याची पूजा दिसते तुला, पण त्याच्या भावात निष्ठा नाही आणि त्याच्या भावात विवेकही नाही म्हणले, आणि त्याच्या भावात वैराग्य पण नाही म्हणले. असं कसं काय म्हणले? एवढा गारठ्याचा येतो बिचारा आणि एवढं सोहळ्यात येतो, दही दूध पूजा फुलं आरती धूप आरती एवढं सगळं करत असताना तुम्ही असं का म्हणता ते? बरं तुला दाखवतो म्हणले चमत्कार. बरं कसं काय? तुमचा असा निष्ठावान भाव कोणता आहे? तो रोज धनगर येतो ना म्हणे, तो धनगर त्याचा भाव खरा आहे म्हणे. आता पार्वतीला काय पटायला तयार नाही. तो बिचारा चपला म्हणजे काय पायातले खेटरं घालून यायचा, तोंडातलं पाणी टाकायचा, आणि ते दोघांचं मग आता त्यानं पार्वतीला चमत्कार दाखवायचा, सत्यता दाखवायची होती. आणि म्हणून एके दिवशी भटजीबा आले, सोहळं नेसून आले. सोहळ्या ओहळ्यात ते सगळे रांगोळी पुष्प धूप दीप सगळी पूजा चाली. पूजा मोठी रंगात आली आणि त्या मंदिराच्या कळसामध्ये जसं एखादा आकाशात वीज कडाडते त्याप्रमाणे असा कडकड आवाज झाला. त्या भूदेवानी भूदेव ब्राह्मणाने ते पूजा तर सगळी टाकूनच दिली, पण इतका वेगाने बाहेर पडला का सोहळं मंदिरातून भूदेव बाहेर. फार धावपळ झाली भूदेवाची. भगवान शंकर म्हणले, पार्वती पाहिलंस तू काय त्याचा भाव? तो तुला खरा भाव दाखवतो म्हणले. आता आले बिचारी 10 वाजता हे धनगर दादा आले, तोंडात पाणी आणि त्याने ते हातामध्ये ते निरगुडीचे पालं वगैरे चपला पायात तशाच, आणि मग आले तोंडातलं पाणी टाकलं, हातातला पाला टाकला आणि पिंडीला कवळी घालून हरिओ म्हणून दर्शन घेत होतं. त्याच्यावर असा कडकड कडकड आवाज झाला कळसामध्ये. कडकड आवाज झाल्यानंतर त्यांनी खांद्यावरची घोंगडी घेतली आणि त्या पिंडीवरती टाकली आणि त्याच्यावर पाल थापडून अशी कवटळी देवाला कवळी घातली. का? तर मंदिर माझ्या देवाच्या डोक्यात पडेल. मग देवाच्या डोक्यात मंदिर पडू नये आणि त्याला काही इजा होऊ नये म्हणून त्यांनी घोंगडी टाकली आणि कवळी घातली. आणि मग भगवान शंकर म्हणले, समजलं का म्हणले तुला? त्याच्या भावातली निष्ठा समजली तुला? त्याच्या भावातला विवेक समजला तुला? त्याच्या भावात विवेक काय होता? मी मेलो तरी चालेल, पण भगवान म्हणजे हा तिने विचार केला, स्वतःचा न विचार केला तिने तो, आणि त्याच्यात वैराग्याचं बळ होतं. त्यांनी देह काय म्हणतो आपण, त्यांनी स्वतःची देहाची कुर्बानी द्यायला तयार झाला होता. तो इतका त्याग, त्यांनी स्वतःचा देहाचा त्याग केला, भीतीचा त्याग केला. म्हणजे वैराग्याचं बळ होतं, त्यात विवेकाचं पण बळ होतं, निष्ठेचं पण बळ होतं, आणि त्याचं शुद्ध प्रेम होतं. आणि म्हणून त्यांनी ज्या कालामध्ये घोंगडी टाकून त्याच्यावर पालथा पाडला बेचारा, तो त्याच्या त्या भोळ्या भावामध्ये आपल्याला असं दिसतं हे सगळे 5 बळ होते. आणि म्हणून त्याला भगवान शंकरांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं. मग त्या भावाची भूदेवाचा भाव हा भक्तीला कारण ठरेल का त्या बिचाऱ्या भोळ्या धनगराचा भाव हा भक्तीला कारण ठरेल? कोणता भाव भक्ती सिद्ध करील तो आता? हां, कारण त्या धनगराच्या भोळ्या भावामध्ये ते 5ही बळ सिद्ध होतात आणि त्या बळामुळे त्याचा भाव असा भाव भक्ती सिद्ध करतो. याला म्हणतात भावे विन भक्ती. म्हणजे भावातल्या बळा वाचून माणसाने भक्ती बोलू नये, आणि असाच भाव काय करतो तो तुम्हाला भक्ती प्राप्त करून देतो. जनाबाईच्या शिव्यासुद्धा दिसायला विचित्र, जनाबाईच्या शिव्या होत आहे, पण तरी जनाबाईच्या शिव्यासुद्धा काय, जनाबाईच्या शिव्यामध्ये सुद्धा असणारा जो भाव होता त्यात मोठं बळ होतं. आणि मग तिच्या शिव्यासुद्धा काय झाल्या, भक्ती झाल्या. किंवा गोरोबा काकांनी ज्या काळात ढोरं ओढले त्या ढोरामध्ये सुद्धा ते भाव, त्यांचा भक्तीचा भाव होता, त्यात हे निष्ठेचं सगळं बळ होतं, म्हणून त्यांचा तो भाव तिने भक्ती सिद्ध झाली आहे. चोखा महाराज असतील, सजन कसे असेल, अनेक संतांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यांच्या क्रिया सामान्य दिसत असल्या, त्यांचा भाव सामान्य दिसत असला,
तरीसुद्धा त्यांचा जो भाव आहे तो असा भाव भक्तीला कारण ठरतो, अशी गोष्ट आहे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिप्रहृत मश्नामी प्रहितात म्हणा. मी त्याचा स्वीकार करतो. काय स्वीकार करतो मी त्याचा? पत्रम याचा अर्थ काय आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्राचं महत्त्व आहे का? पत्रातल्या भावाचं महत्त्व आहे. पुष्पाचं महत्त्व आहे का? पुष्पातल्या भावाचं महत्त्व आहे. आणि फलाचं महत्त्व आहे का? फलाच्या भावातलं महत्त्व आहे. आणि पाण्याचं महत्त्व आहे का? पाण्याच्या भावातलं महत्त्व आहे. तुम्हाला 4 उदाहरणे ते सांगता येतील. पत्र याचा अर्थ द्रौपदीने भाजीचं पान अर्पण केलं. आणि पुष्प याचा अर्थ गजेंद्राने त्या तळ्यातलं कमळ समर्पित केलं. आणि फलम याचा अर्थ शबरीचे उष्टे बोरं ते समर्पित केलेले. आणि तोयम याचा अर्थ रंतीदेवानी भगवंताकरता आपलं स्वतःला वंचित ठेवून भगवंताकरता समर्पित केलेलं ते त्याला पाणी असं म्हणतात. त्याच्यात महत्त्वाचं पद कोणतं आहे? भक्त्या. पण मग त्या भाजीतल्या पानातला भाव म्हणजे पत्रातला भाव, पुष्पातला भाव, फळातला भाव आणि पाण्यातला भाव, तर या भावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर नसत्या तर ते भाव भक्ती सिद्ध करू शकले नसते. म्हणजे त्याच्यात भाव होता की नाही? द्रौपदीचं उदाहरण सांगते. दुर्वास पातळा धर्मछळा वयावनी आणि धावशी लोलाय शाखा देठ घेऊन. म्हणजे भाजीचं पान झालं का नाही? द्रौपदीने भाजीचं पान अर्पण केलं होतं. तसं त्याला पत्र आणि पुष्प काय गोष्ट आहे? गजेंद्राचं उदाहरण सांगता येईल तुम्हाला. गजेंद्राने ते पुष्प, पण त्यातला भाव, त्या भावात इतकं बळ होतं. गजेंद्राच्या पुष्पाच्या भावात एवढं बळ होतं. आणि त्या द्रौपदीच्या पानातला जो भाव होता त्यात ते बळ होतं आणि म्हणून भक्तिसिद्ध झाली. त्याचप्रमाणे शबरीचे उष्टे बोरं जरी असले तर तिचा भाव होता आणि त्या भावामध्ये काय होतं? बळ होतं. आणि म्हणून तिचे ते उष्टे बोरंसुद्धा काय झाले? भक्ती तयार झाली. तसं त्या रंतीदेवानी भागवतामध्ये आलं उदाहरण. रंतीदेवानी त्या ठिकाणी पाणी समर्पित केलं, पण त्यात भाव होता आणि तो भाव, त्यात भावात निष्ठेचं हे सगळे बळ होते. निष्ठेचे, विवेकाचं, वैराग्याचं, शुद्ध प्रेमाचं बळ होतं आणि म्हणून त्या भावाने रंतीदेवाची भक्ती सिद्ध केली. तात्पर्य काय सांगायचं आहे? तर पै भक्ती की मी जाणे ते तर साने थोर न म्हणे. माऊली असं लिहितात, मी फक्त त्यातली भक्ती जाणतो, मी थोर मोठं क्रिया कोणती, फल कोणतं, पान कोणतं याचं मी काही जाणत नाही. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. पण कोणत्याही भावाचे पाहुणे आहेत काही? चोराचा भाव, पेतळाचा भाव, तो काय भाव आहे का? तो आम्ही भावाचे पाहुणे, आम्ही भावाचे भुकेलो, थोर प्रेमाचा भुकेला. अरे असं, पण ही सगळी गोष्ट, तो भाव कोणता? तर त्या बळाने युक्त असा भाव असले पाहिजे. हे पत्र पुष्पफळ हे भजवया मीस केवळ, वाचुनी आमचा लाग निष्कळ भक्तितत्व. इथं फक्त भावाचा प्रश्न येतो आणि असा भाव जर असेल तर मात्र तो भाव भक्ती सिद्ध करतो. कोणताही भाव भक्ती सिद्ध करत नाही. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, भावे विन भक्ती. नाही तर कोणताही भाव आणि कोणाचा कसाही भाव असला तिने भक्ती सिद्ध होते नाही. भक्तीचं नियत कारण, घटाचं नियत कारण कोणी माती, पटाचं नियत कारण कोणी तंतू आणि भक्तीचं नियत कारण कोणी भाव. पण भाव, बळासहित भाव असेल तर तो भक्ती सिद्ध करतो. उरलेला विषय आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.